अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 6 13 फेब्रुवारी 2024 मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. शिक्षण म्हणजे काय भाग 3. नमस्कार मित्रांनो, आपण शिक्षण म्हणजे काय, शिक्षण का घ्यायचं आणि त्या दृष्टीने विचार करतो आहोत. मित्रांनो, एक गोष्ट आहे की शिक्षण म्हणजे ज्ञान आणि कौशल्य आणि चरित्र निर्मिती ह्या गोष्टींचं ज्ञान मिळवणं किंवा ह्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. मित्रांनो, आपण हेही पाहिलं की जे काही ज्ञान आहे किंवा कौशल्य आहे हे सगळं मानव निर्मित आहे. माणसाने खूप शोध लावलेले आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीतून पुढच्या पिढीकडं हे ज्ञान आणि ह्या गोष्टी पुढे जात असतात. त्या जातातच असं नाही, त्या मध्ये मध्ये थांबू पण शकतात आणि असं होत आलेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण का शिकायचं ह्या प्रश्नावर आपण थोडासा आज विचार करूया. कारण मनुष्य जी काही स्वप्न पाहिलं ती स्वप्न साकार करण्याची शक्ती माणसामध्ये असते. आणि आपण मागच्या काही वर्षांचा अभ्यास केला तर आपल्याला असं जाणवेल की अनेक माणसांनी हे करून दाखवलं. काय करून दाखवलं? मराठीमध्ये एक फार मोठे संत होऊन गेले, संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्या अभंगातली एक ओवी आहे, असाध्य ते साध्य करिता सायास. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मित्रांनो, ह्या मोजक्या काही शब्दांमध्ये शिक्षणाचं फार मोठं तत्वज्ञान तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्हाला जी गोष्ट वाटते की ही गोष्ट मला मिळू शकणार नाही, ती गोष्ट तुम्हाला मिळू शकते जर तुम्ही प्रयत्न केला आणि अभ्यास केला तर निश्चित मिळू शकते, असं तुकाराम महाराज म्हणतात. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी आपल्या आईच्या शिकवण्यामुळं किंवा आईने निर्माण केलेल्या इच्छेमुळं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं. वयाच्या 14व्या वर्षी आपल्या मित्रांना, सवंगड्यांना सोबत घेतलं आणि मित्रांनो, 40-45व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सुद्धा. शिवाजी महाराजांनी केलेलं हे कार्य अफाट आहे, यात शंकाच नाही. पण शिवाजी महाराजांकडे जी शक्ती होती ती शक्ती प्रत्येकाकडे, तुमच्याकडे, माझ्याकडे, प्रत्येक मुलात आहे. पण त्यांनी स्वप्न तर पाहिलं पाहिजे. स्वप्नच पाहिलं नाही, समजा तुम्ही स्वप्नच पाहिलं नाही तर काय साध्य करणार? माणूस स्वप्न पाहतो आणि मग लोक त्याला चिडवायला लागतात, मुंगेरी लाल के हसीन सपने वगैरे म्हणून. अमेरिकेमध्ये राईट ब्रदर्स होऊन गेले. साधारणतः 1895 नंतर त्यांनी विमानाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती की विमान उडू शकतं, हवेत विमान चालू शकतं. पण मित्रांनो, त्यांना त्यावेळेस त्या वेळच्या वृत्तपत्रांचा, लोकांचा फार त्रास झाला. त्याच्यावर अग्रलेख लिहिले गेले अमेरिकेमध्ये, तिथल्या वृत्तपत्रांमध्ये, की हवेमधून चालण्याचा अधिकार माणसाला नाही, हवेमधून वावरण्याचा, हवेत उडण्याचा अधिकार हा फक्त पक्ष्यांना असतो. माणसाला जमिनीवर चालण्याचा आणि पाण्यावरून प्रवास करण्याचा एवढाच अधिकार आहे. मनुष्य कधीही हवेत उडू शकणार नाही, अशा अर्थाचे अनेक अग्रलेख अमेरिकेतल्या वृत्तपत्रांमध्ये छापून आले. मित्रांनो, तरीही राईट ब्रदर्सनी आपली जिद्द सोडली नाही आणि 1903 साली त्यांनी पहिलं विमान उडवून दाखवलं. आणि नंतर मग हळूहळू प्रगती होतच गेली आणि फार लवकर तो विमानाचा वापर वाहतुकीसाठी,
मानवी वाहतुकीसाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी करायला सुरुवातही झाली. त्यावेळेच्या भारतामध्ये सुद्धा 1932 साली पहिलं विमान आलं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ह्या विमानांचा फार मोठा वापर केला गेला. जर रॉबर्ट ब्रदर्सनी या गोष्टीवर विश्वास ठेवला असता की अरे काय तत्वज्ञान सांगतायत वृत्तपत्र, आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण विमानातून विमान बनवण्याचा, विमान उडवण्याचा विचार सोडून दिला पाहिजे. राईट ब्रदर्सनी विचार केला की विमान उडू शकतं, विमानातून माणसं जाऊ शकतात. झालं मित्रांनो, सक्सेसफुल झालं. आपण सुद्धा मोठी स्वप्न पाहू शकतो, मोठी स्वप्न साकार करू शकतो. तुकाराम महाराजांचा हा अभंगातल्या या ओवे कधीही विसरू नका. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्न करा, तुम्ही स्वप्न पहा. हे स्वप्न होऊ शकतं, नाही होऊ शकत, हे तुम्ही ठरवायचे. तुम्ही जर स्वप्न ठरवलं की मला फार मोठा इंजिनियर व्हायचंय, मला फार मोठा व्यावसायिक व्हायचंय. मित्रांनो, मी लहानपणी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये माझे अनेक मित्र होते की त्यांनी मोठी स्वप्न पाहिली आणि ती स्वप्न त्यांची साकार झालेली मी पाहिली. मी सुद्धा एक स्वप्न पाहिलं आणि माझंही स्वप्न साकार झालं. जगामध्ये अनेक माणसांनी त्यांची स्वप्न साकार केलेली आहेत. प्रत्येकाने मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यास केला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. स्वप्न पाहणं वेगळं आणि त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं वेगळं. तुकाराम महाराज पण सांगतायत करिता सायास. करिता सायास म्हणजे प्रयत्न करा. तुम्हाला असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकते. प्रयत्न करा आणि त्यासाठी आवश्यक तो अभ्यास करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. मित्रांनो, आपण स्वप्न पाहिली पाहिजेत. डॉक्टर व्हायचे तर आपल्याला काय करायचे किंवा अमुक काय करायचे, जीवनामध्ये काय करायचे, आपल्याला स्वप्न काय, मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्न निश्चितपणे साकार होऊ शकतील आणि ते साकार करण्याची शक्ती ही शिक्षणामध्ये असते. शिक्षण का घ्यायचं त्याचं कारण आहे की जे कुठली स्वप्न पाहू आपण, ती स्वप्न साकार करण्याची शक्ती ही शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये तर निश्चित आहे. आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न पण केले पाहिजेत. मित्रांनो, अनेक लोकांच्या कथा म्हणजे सक्सेस स्टोरीज तुम्हाला अनेक लोकांच्या पाहायला मिळतील की त्यांना असं वाटत होतं की नाही, मला हे शक्य नाही, पण त्यांनी प्रयत्न केले आणि ते करून दाखवलं. मित्रांनो, या अनुषंगाने आपल्याला अभ्यास अनेक पद्धतीने मदत करत असतो. आर्य चाणक्यांनी अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. संस्कृतमधून अनेक गोष्टी आलेल्या आहेत. संस्कृत सुभाषितांमधून अनेक गोष्टी आलेल्या आहेत. अनेक व्यक्तींच्या चरित्रामधून, अनेक व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून सुद्धा आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. आइन्स्टाईन आहेत, थॉमस अल्वा एडिसन आहेत, न्यूटन आहे, गॅलिलिओ आहे, चार्ल्स डार्विन आहे. अशी अनेक माणसं आहेत. लुईस पाश्चर आहे की अशी अनेक लोक आहेत की त्यांनी जगामध्ये फार मोठी क्रांती घडवून दाखवली. आपण शिक्षणाचा अभ्यास पाहतोच आहोत की एका पिढीनं जे काही ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानामध्ये आणखी वाढ करून ते ज्ञान पुढच्या पिढीकडे जातं, पुढच्या पिढीकडून त्याच्या पुढच्या पिढीकडे जातं. यातल्या काही काही गोष्टी थांबतात. आपल्याला जे काही आज ज्ञान उपलब्ध आहे अनेक क्षेत्रामधलं, हे ज्ञान आपणाला फार मदत करू शकतं आपली स्वप्न साकार करण्यासाठी. प्रत्येकाने स्वप्न पाहिलं पाहिजे. स्वप्न काय पाहायचं तुम्ही ठरवा. उद्या तुमच्यापैकी कोणी जर स्वप्न पाहिलं की मला एक उत्तम अभिनेता व्हायचे, तुम्ही निश्चित उत्तम अभिनेता होऊ शकता. एखाद्याने स्वप्न पाहिलं की मला एक उत्तम खेळाडू व्हायचे, उत्तम क्रिकेटपटू व्हायचे, तुम्ही ते पण होऊ शकता. तुम्ही स्वप्न पाहिलं की मला एक चांगला चित्रपट निर्माता व्हायचे, हे सुद्धा स्वप्न तुमचं साकार होऊ शकतं. तुम्ही स्वप्न पाहिलं की मला एक मोठा लेखक व्हायचे, तुम्ही लेखक होऊ शकता. तुम्ही स्वप्न पाहिलं की मला
माझा स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे, तुमचं स्वप्न साकार होऊ शकतं. आज अनेक गोष्टीत स्कोप आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रगती करायला प्रचंड स्कोप आहे. आणि हा स्कोप जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर तुमच्या शिक्षणाचा फायदा होणार आहे. आणि बऱ्याच वेळा आपण शिक्षण घेत असताना, वाचन करत असताना आपली स्वप्न काय असावीत किंवा आपण काय स्वप्न पाहिलं पाहिजे, आपण आपल्या स्वप्नात काय बदल केला पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला वाचनातून समजतात. त्याच्यामुळं मुलांनी काय वाचावं किंवा नेमकं काय वाचलं जावं, या गोष्टीसाठी सुद्धा मी अनेक व्हिडिओ बनवून टाकणार आहे की ते व्हिडिओ तुम्हाला निश्चित मदत करतील. त्याचबरोबर मला हे जमणार नाही, मला हे करायचं नाही, अशी धरसोड वृत्ती ठेवू नका. नाहीतर काय होत असतं की एखादी गोष्ट आपण ठरवतो, त्या गोष्टीसाठी प्रयत्न सुरू करतो आणि अर्धवट प्रयत्न केल्यानंतर आपण ती गोष्ट सोडून देतो. ह्याच्यामध्ये नुकसानच नुकसान आहे. तुमचा वेळ गेला आणि तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सोडून दिल्यामुळं, अर्धवट प्रयत्नानंतर स्वप्न सोडून दिल्यामुळं स्वतःचा आत्मविश्वास पण कमी होतो. आणि मित्रांनो, याचा मग दुसरी स्वप्न पाहिली जात नाहीत, आपण कुठंतरी नाउमेद होतो. तर मित्रांनो, असं करू नका. स्वप्न पाहायला थोडासा उशीर घ्या, वेळ घ्या. जिजाबाई लहान असल्यापासून हिंदवी स्वराज्याची संकल्पना शिवाजीला सांगत होत्या, पण जेव्हा शिवाजीचा विचार पक्का झाला तेव्हा शिवाजींनी संकल्प केला. तसा संकल्प तुम्ही व्यवस्थित अभ्यासानंतर करा, अभ्यास करा. अभ्यासामध्ये आपली स्वप्न तपासून पहा, विचार तपासून पहा. ह्या गोष्टींनी सुद्धा शिक्षण तुम्हाला फार मदत करू शकतं. वाचन सातत्यानं करा, लिखाण सातत्यानं करा. मी एक गोष्ट सांगेन की एक डायरी करा. त्याला आपण माझ्या स्वप्नांची डायरी, ड्रीम डायरी म्हणून, की मला जीवनामध्ये अमुक गोष्ट करायची, मला अमुक गोष्ट करायची. आणि मित्रांनो, मनुष्य जेव्हा ठरवतो तेव्हा मनुष्य जो काही निर्धार करतो तो निर्धार निश्चितपणे यशामध्ये रूपांतरित होऊ शकतो. आणि आपण मदत घेतली पाहिजे. एक गोष्ट, प्रत्येक गोष्ट मी ठरवलंय आता मीच करेन असं नसतं. तुम्ही ठरवा काहीतरी. एक शंतनुराव किर्लोस्करांचं पुस्तक आहे, जेट युगातील मराठी माणूस, आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली की कुठलाही निर्णय एका माणसाचा असतो, यशस्वी होण्याचा निर्णय एका माणसाचा असतो, पण सहकार्य हजारो लोकांचं लागतं. आणि हे हजारो लोक तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात, देशात, जगात विखुरलेले असतात. आपण त्यांच्यात गेलो, त्यांच्यात मिसळलो, त्यांचं सहकार्य घेतलं तर तेही आपल्याला मदत करू शकतात. आपल्याला अनेकांची मदत लागेल. जिथं आपल्याला योग्य शिक्षकाची मदत लागेल तिथं आपण योग्य शिक्षकाची मदत घेतली पाहिजे. जिथं आपल्याला डॉक्टरची मदत लागेल तिथं आपण डॉक्टरची मदत घेतली पाहिजे. कधी आपल्याला वकिलाची गरज पडली तर आपण वकिलाची मदत घेतली पाहिजे. जे काही आपल्याला अडचणी येतील त्या सगळ्या अडचणींची उत्तरं सुद्धा सापडू शकतात. आणि मित्रांनो, हे सगळं करण्याची ताकद जर तुमच्यामध्ये कधी येत असेल तर तुमचं शिक्षण जबरदस्त असेल, तर तुमचं शिक्षण व्यवस्थित नसेल तर शिक्षणाचा तुम्हाला म्हणावा तसा फायदा होणार नाही. मी लहान असताना मला एक आमच्याच गावामधली व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की पोट भरण्यासाठी शिकू नकोस, ज्ञान कमावण्यासाठी शिक, विद्या महत्वाची आहे. मित्रांनो, मी हे कायम लक्षात ठेवलं की माझ्याजवळची विद्या ही माझी स्वप्न साकार करण्यासाठी. मी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि मोठी स्वप्न माझी साकार करण्यासाठी मला माझ्या विद्येचा वापर केला पाहिजे. मित्रांनो, जगामध्ये अनेक अशा कथा आहेत की ज्या आपल्याला ताकद देणार आहेत, शक्ती देणार आहेत, मोटिवेशन देणार आहेत, इन्स्पिरेशन देणार आहेत आणि आपल्या प्रयत्नांची ताकद वाढवणार आहेत. आपण हे करू शकतो, होऊ शकतं,
ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की माझ्या क्लासेसमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत की ज्या विद्यार्थी 12वीत नापास झाला होता, तोच विद्यार्थी 12वीच्या पुढच्या परीक्षेत 100पैकी 99 मार्क मिळवून पास झाला. त्याला खरं म्हणजे 35च मार्क पाहिजे होते, पण 99 मार्क मिळण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. मित्रांनो, तुम्ही सुद्धा, प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत असतं की ही गोष्ट असाध्य असाध्य असं आपल्याला वाटत असतं. पण सायास आणि अभ्यास या दोघांची जोड मिळाली तर असाध्य गोष्टीचं सुद्धा रूपांतर आपण साध्यमध्ये करू शकतो, मिळवू शकतो. काहीच अवघड नाही आणि त्यासाठीच आपण शिक्षण घेत राहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण घेत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला मदत करण्याचं एक काम मी माझ्या हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी या यूट्यूब चॅनलवर मी दररोज एक व्हिडिओ ॲड करत जाईन आणि आपण या चॅनलवर येऊन हा व्हिडिओ सातत्यानं पाहत राहा अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.